निर्मला दीदी त्यांना मी स्टेजवर बोलवत आहे आणि त्यांच्यातर्फे सगळ्यांना निमंत्रण देत आहे. स्टेजवर शीतलताई जगताप, त्यानंतर मायाताई कोल्हे, छाया दिवान आणि गायकवाड मॅडम यांनी स्टेजवर यायचं आहे. तसंच वैशाली भेरडे, श्रीमती सरला शिंदे, बोरगे अलका, श्रीमती आंधळे सुरेखा, उलट मनीषा, सुनीता चौधरी, वर्षा कोल्हे, वैशाली आनंदकर, अश्विनी जोशी या सर्वांनी यायचं आहे. आणि कर्जतून आलेल्या आपल्या सीमा दीदी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांनाही या ठिकाणी आपण इन्व्हाइट करत आहोत. सर्व महिलांनी स्टेजवर उपस्थित व्हायचं आहे. आणि आता आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या शिव परमात्म्याकडनं आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रण मिळालेलं आहे, 2 मिनिट आपण त्या परमात्म्याची आठवण करणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचंही आपण स्वागत करत आहोत. तर 2 मिनिट सगळ्यांनी मेडिटेशन करायचं आहे आणि त्या शिव निराकार परमेश्वराला आव्हान करायचे. ज्या शिवाची शिवरात्र आपण परवा साजरी करणार आहोत, तो आपल्या सर्व आत्म्यांचा पिता, तो या सभेमध्ये आजच्या या कार्यक्रमात उपस्थित होणार आहे. याद कीजिए, पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए. दिल में ही दिल की उससे यूं बात कीजिए. पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए. पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए. एक बूंद प्यार को है प्यासा जगत ये सारा. एक बूंद प्यार को है प्यासा जगत ये सारा. वो प्यार का है सागर प्यारा पिता हमारा. प्यासे दिलों पे प्यार की बरसात कीजिए. प्यासे दिलों पे प्यार की बरसात कीजिए. दिल में ही दिल की उससे यूं बात कीजिए. पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए. पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए. ओम शांती. यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत तिलक आणि पुष्प देऊन निधीताई आणि रश्मीताई करतील. तर त्यांनी तिलक आणि फुलांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. अहो सौभाग्य की आज आपल्याला अगदी ज्या जीवनामध्ये यशस्वी झालेल्या नारी आहेत, त्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या आहेत. नारींची काय महिमा करायची. म्हणलं जातं आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, झाशीची राणी तू, मावळ्यांच्या भावनीतून प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू.
आजच्या युगाची प्रगती तू तर या जागतिक महिला दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे. आज विशेष आपण हॉस्पिटलमध्ये सेवा करणाऱ्या भगिनींना आजच्या या महिला दिनाच्या दिवशी सत्कारासाठी बोलवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे गेले वर्षभर अशा परिस्थितीतून प्रत्येक व्यक्ती जात होता की आज एक सख्खा व्यक्ती आपल्या सख्ख्या नात्याची काळजी घेऊ शकत नव्हता. पण अशा वेळेला या महिला त्यांची आई बनून हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा करत होत्या आणि सतत मृत्यूशी 2 हात करत होत्या. त्यांनाही घर आहे, मुलं आहेत, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही भीती आहे. पण या सगळ्याला बाजूला ठेवून आज समाजसेवेसाठी ज्या उभ्या राहिल्या अशा या प्रत्येक स्त्रीला आजच्या या विद्यालयातर्फे मानाचा मुजरा आहे. तर अशा स्त्रियांचा सन्मान आज या ब्रह्मकुमारी विद्यालयामधून होत आहे. यानंतर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाशिवाय होत नाही. कारण दीप जागृत करणं हे शुभ लक्षण मानलं जातं. ज्योती ही त्या शिव निराकार परमात्म्याचं प्रतीक आहे. आपण आत्मा ही ज्योती स्वरूप आहोत आणि तो परमात्मा ही ज्योती स्वरूप आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या आठवणीमध्ये दीप प्रज्वलन केलं जातं. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करत आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. ज्योति बिंदु की किरणों से जगमग है जग सारा. ज्योति बिंदु की किरणों से जगमग है जग सारा. धरा गगन में अंतर मन में, धरा गगन में अंतर मन में उजियारा उजियारा उजियारा. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए, एक हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए. पर एक स्त्री अकेली है इस जग को स्वर्ग बनाने के लिए, इस जग को स्वर्ग बनाने के लिए. यानंतर आंधळे सिस्टर जे आलेले आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपण टाळ्या वाजवून सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्या शिव परमात्म्या सहित आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करत आहोत. यानंतर एक बालिका जिच्या मनामध्ये उमंग आलेला आहे की ज्या मातांनी आपलं जीवन हे विश्वसेवेसाठी वाहिलेलं आहे त्यांची काहीतरी सेवा करावी. तर ती एक छोटी कन्या नृत्याच्या द्वारे प्रत्येकाचं मनोरंजन करू इच्छित आहे. प्रत्येकाचा सन्मान ती तिच्या भाषेत करू इच्छित आहे नृत्याद्वारे. ब्रह्मकुमारी मोनिका ही छोटी ब्रह्मकुमारी या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये आहे जी प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा सन्मान ती तिच्या भाषेमध्ये करत असती. कुमारी मोनिका. सरला शिंदे यांनाही मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. जाधव छाया यांनी पण पुढे यायचं आहे.
खूप सुंदर. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, और जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है. खरोखर हे वाक्य प्रत्येक महिलेला लागू होत आहे, कारण रोज ती महिला एक वेगवेगळी लढाई लढत आहे आणि आपल्या घरालाही आणि आपल्या बाहेरच्या जीवनालाही ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करत आहे. कारण नारीमध्ये कुठली शक्ती आहे तर म्हटलं जातं नारी ही शिवशक्ती आहे. नारीच्या शक्तीबरोबर शिवाला जोडलेलं आहे. पण आज प्रत्येक महिलेमध्ये जरी ती ताकद आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये ती शक्ती आहे, आणि एवढी ताकद जरी त्या महिलेमध्ये असली तरी कुठंतरी आज ती स्वतःला अबला महसूस करत आहे, आपला अनुभव करत आहे. कुठंतरी परिस्थितीसमोर ती स्वतःला हारलेली समजत आहे, पण वास्तविकता वेगळी आहे. त्या एका स्त्रीमध्ये 8 शक्तिया लपलेल्या आहेत, परंतु त्या 8 शक्तिया आज ती अनुभव करत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे ती त्या शिव परमात्म्यापासून दूर झालेली आहे. त्या आत्म्याच्या पित्यापासून ती प्रत्येक महिला दूर झालेली आहे. नाहीतर प्रत्येक महिलेमध्ये संपूर्ण जगाला जिंकण्याची ताकद आहे. आणि म्हणून तो शिव परमात्मा कोण हे जर प्रत्येक महिलेला माहीत झालं आणि तिने जर शिवाशी संधान बांधलं तर ती निश्चितच कमाल करू शकते आणि ती सिद्ध करू शकते. कोमल है कमजोर नहीं, प्रत्येक शक्तीचं नाव नारी है. तर त्यामुळे तो शिव परमात्मा कोण आहे आणि त्याच्याशी मन कसं जोडायचं आहे ते आपल्याला निर्मला दीदी आजच्या या कार्यक्रमामध्ये सांगणार आहेत. कारण मेडिटेशन जर आपण आपल्या जीवनात जोडलं, परमात्म्याला आपल्या जीवनामध्ये जोडलं, तर खऱ्या अर्थाने आपण शिवाची शक्ती होणार आहोत. तर मी निर्मला दीदींना विनंती करत आहे की त्यांनी आलेल्या समस्त आपल्या भगिनींना शिवाशी जोडावं आणि त्यांच्या शक्तीला 1000 पटीने वाढवावं. निर्मला दीदी. ओम शांति. आज महिला दिन की उपलक्ष्य में आप सभी को हृदयपूर्वक शुभेच्छा है. नारी व महिला ईश्वर की प्रतिरूप है. देवी देवताओं को भी जन्म देने वाला नारी है. नारी की बहुत सारा विशेषता है. अगर नारी नहीं होता तो पुरुष भी कुछ नहीं कर सकते हैं. हर नर का, हर भाई का, हर पुरुष का आगे बढ़ने की साधन एक नारी, एक महिला है. महिला जो है वो सब कुछ कर सकते हैं जो पुरुष के बराबर है. आज हम देख ही रही है. लेकिन एक पुरुष नारी की बराबर, महिला की बराबर नहीं कर सकते हैं. प्रयत्न जरूर करेंगे. रोता हुआ बच्चों को चुप कराना भी पुरुषों को नहीं हो सकता. बल बड़े बड़े डिग्री पाया होगा, अच्छे अच्छे कमाई की होंगी, अच्छे अच्छे ये करता होगा, लेकिन इतनी छोटा मोटा काम जो है वो भी नहीं कर सकता है ना. तो ज़रूरी है ना ये भी रोता हुआ बच्चों को चुप कराना. एक माँ देखो, माँ की गोद में आते बराबर बच्चा कैसे चुप हो जाता है. कमाल है ना. माँ की स्पर्श से उसकी इतना ममतामय है, क्योंकि माँ तो माँ ही है. माँ के अंदर विशेष करके सेवा भाव है, समर्पणा भाव है. तो इसलिए जहाँ तहाँ तो नर्स की ज़रूरत है. नर्स की लेडीज़ को ही चुनते हैं ना, क्योंकि उनके अंदर ऐसे विशेष करके तो वो सभी तरफ से सभी प्रकार की सेवा कर सकते हैं. इसलिए विशेष असे नर्स म्हणजे काय, नन मना सन्यासी. तो वो एक प्रकार की इतना से सेवा भाव से तन्मय हो जाते हैं. जैसे सन्यासी क्या करते, सब कुछ त्याग कर लेते हैं ना. ऐसे वो जो नर्स भी सेवा के लिए सब कुछ अपने आप को समर्पित करके अपना सेवा में तत्पर करते. जैसे बच्चों को सेवा करते. केवल बच्चा ही नहीं है, हॉस्पिटल का ही नहीं है,
लेकिन हर फील्ड में जो महिला है वह माता ही है, तो इतनी ऐसे तन्मय होकर, समर्पित भाव होकर, अपनापन होकर, इतनी ममतामय होकर तो करने के कारण उसका इतना ऐसे नाम वाला है, वह तो इतनी वो हर बात में उसकी प्रगति है। तो लेकिन अभी अपना ईश्वरी विश्वविद्यालय के अंदर तो विशेष करके भगवान की यही प्रेरणा है, तो हम इतनी तक सीमित ना हो, हम इतनी एक जमाने में हम लक्ष्मी की बराबर थे, तो इतनी देवी देवताएं थे, इतनी संस्कृति व भारतीय संस्कृति में थे, इतने अच्छे थे, लेकिन अभी कालक्रम में क्या हो गया, समय प्रति समय तो अनेक प्रकार की भाई की बराबर पुरुष की बराबर करते करते हम वो विदेशी की जो संस्कृतियों को अपनाते अपना असलियत को भूल गए हैं। तो अपना भारत कितना सोने की चिड़िया था, कितना सुंदर थे, तो पहला लक्ष्मी बाद में नारायण ऐसे थे, लेकिन अभी क्या हो गया, मिस्टर एंड मिसेस हो गए। मना पुरुषों के बराबर पीते हैं, पुरुषों की बराबर सिगरेट पीते हैं, वो पुरुषों के बराबर कपड़ा वेशभूषण करते हैं। मना ऐसे होते अपना भारतीय संस्कृति, अपना ओरिजिनलिटी जो है भूल चुके हैं। तो उसको याद करने के लिए तो अभी परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु शिव जो है हम सभी का पिता इसी धरती पर अवतरित हो चुके हैं, तो इसी के निमित्त शिवरात्रि भी हम मनाते हैं। परमात्मा का यही संदेश है, हम वास्तव में ना स्त्री है ना पुरुष है, ना अबला है ना कमजोर है, कुछ नहीं है, आत्मा शक्ति स्वरूप है, शिव शक्ति है। हम परमात्मा की शक्तियों से संपन्न, तो आत्मा जो है सभी बातों में मास्टर है। जैसे परमात्मा ज्योतिर्बिंदु है, निराकार है, सर्व धर्मों का पिता है, सर्व आत्माओं के पिता है, तो ऐसे हम भी आत्मा निराकार ज्योति है। ज्योति स्वरूप आत्मा ना स्त्री है ना पुरुष है, ना काला है ना गोरा है, ना हिंदू है ना मुसलमान है, तो इसलिए हम सभी आत्मा भाई गिना जाता है। तो इसलिए अपना असलियत को अगर इमर्ज करेंगे, हम नारी है माना हम गृहस्थी है, हम स्त्री है, ऐसे है नहीं है, तो इसी के हिसाब से हम कमजोर हो जाते हैं। लेकिन मैं आत्मा शक्ति स्वरूप है, शिव की आराधन करने वाली, शिव की साथ हम शिव शक्तियां है। तो इसी हिसाब से अगर हम सभी इसी स्मृति से अगर व्यवहार करेंगे, तो अपने अंदर तो पुरुष का और स्त्री का दोनों प्रकार के संस्कार है यमर्ज हो जाएंगे। हम समय प्रति समय उसे कार्य कर सकेंगे, सफलता को प्राप्त कर सकता है। आजकल देखो पायलट भी लेडीज है, ट्रेन चलाने वाला लेडीज है, हर फील्ड में लेडीज है। माना क्योंकि लेडीज केवल शरीर की रूपरेखा देख करके नहीं है, आत्मा जो ओरिजिनल है, जो शक्ति स्वरूप है, वो संपन्न है, उनके अंदर सभी प्रकार की कला है, सभी प्रकार की शक्ति है। उस शक्ति को इमर्ज करेंगे, हम जो कुछ भी कर सकते, सब कुछ कर सकते, क्योंकि हम एबल है, भगवान की संतान है। तो इसलिए हम सभी तो इसी ईश्वरी विश्वविद्यालय के अंदर इसी स्मृति दिलाने के लिए आप सभी को विशेष इसी महिला दिन के उपलक्ष्य में निमंत्रण दिया है। तो हम ये विशेष याद करना चाहिए, वह स्मृति में लाना चाहिए, मैं आत्मा ज्योतिर्बिंदु भ्रुकुटी के बीच में रहने वाला है। दूसरे पॉइंट है, हम सभी का पिता परमात्मा कौन है? साधारण नहीं है, सारी विश्व का रचिता है। तो निराकार परमात्मा सदैवों को देव है, तो वही इसी सृष्टि को स्वर बनाने वाला वो परमात्मा इसी धरती पर आ चुका है, तो अपना कार्य कर रही है। तो ये जानने के लिए आप सभी को इसी ईश्वरी विश्वविद्यालय के अंदर यह विशेष निमंत्रण दिया है, क्योंकि परमात्मा को हम जाने बिना हम भगवान की केवल नाम लेने से कुछ प्राप्ति होता नहीं है। किसी के नाम से हम बुलाएंगे और किसी को, कैसे हमको वो रेस्पॉन्ड मिलेगा? इसी हिसाब से भगवान को प्रार्थना हम सभी जरूर करते हैं, लेकिन भगवान कौन है?
बोलने में आता त्वमेव माता से पिता, लेकिन वो माता पिता कैसे? इसमें भी खास करके इसी महिला के दिन में परमात्मा अपना माता के रूप में हम सभी का सम्मुख है, हम सभी के माता के रूप में पालना कर रही है, बुला रही है, अपना गोद का सुख देने का प्रयत्न कर रही है, लेकिन हम इसमें वंचित है। तो इसको याद दिलाने के लिए आप सभी को बुलाया। तो आप सभी से रिक्वेस्ट है, तो आप जरूर आइए। उसी निराकार परमपिता परमात्मा हम सभी का पिता है, हम सभी को बनाने वाला है, हम सभी का रचिता है, हम सभी को पालन करता है, हम सभी का दुख हरता सुख करता है। तो अगर उसी के नाम स्मरण नहीं करे, उसी को जाने नहीं, उसी की संबंध में नहीं आवे, तो उसका प्यार उसका सुख अनुभव नहीं करे, फिर आखिर मनुष्य बन करके क्या किया है ना। जैसे लौकिक रूप में भी माता पिता के बच्चे हैं, बच्चा अगर अनाथ के अनाथ रहे, पुकारता रहे, तो माता पिता को कैसे लगता है? अनजान है ना। तो इसी हिसाब से परमात्मा भी हम बच्चों के पास आ चुका है, तो बच्चों को ढूंढ रही है, बच्चों के पास आया है, लेकिन अनजान के अनजाने हम बैठ गए हैं। तो इसलिए आपसे भी कोई याद दिला रही है, तो आप भी उसी भगवान के वो माता पिता श्री परमात्मा अपना पिता के रूप में पालना कर रही है, पिता है माता है। तो अभी तो उसी का जो सानिध्य में आए, उसी के संपर्क में आए, उसी इसकी संबंध जोड़े, तो ये परिचय देने के लिए आप सभी को यहाँ बुलाया है। तो इसलिए अभी 2 मिनट में हम सभी तो उसी निराकार परमपिता परमात्मा की स्मृति में सानिध्य में बैठेंगे शांति स्वरूप होकर। तो ये संकल्प करेंगे, मैं आत्मा ज्योति स्वरूप हूँ, मैं भ्रुकुटी के बीच में ज्योति स्वरूप में चमकता हुआ सितारा हूँ, मैं आत्मा शांति स्वरूप हूँ, मैं आत्मा पवित्रता की संतान है, पवित्रता की स्वरूप हूँ, मैं निराकार परमपिता परमात्मा की संतान हूँ। परमात्मा भी मेरे जैसे निराकार है, ज्योतिर्बिंदु है, प्यार का सागर है, पवित्रता की सागर है, हम सभी को श्रेष्ठ जीवन देने वाला दाता है। तो इसी स्मृति में, इसी संकल्प में हम सभी 2 मिनट ऐसे बैठेंगे, तो उसी का अनुभव करेंगे। ओम शांति। अपने आप को भ्रुकुटी के बीच में चमकता हुआ ज्योति है, आत्मा है। मैं आत्मा शांति स्वरूप हूँ, चमकता हुआ नक्षत्र हूँ, मास्टर सर्वशक्तिवान हूँ, शिव की संतान हूँ, जैसे मैं आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु है, ऐसे मेरा पिता परमात्मा भी मेरे जैसे अति सूक्ष्म बिंदु है। निराकार बिंदु प्यार का सिंधु है।
शांति का सागर है। सारी सृष्टि को देने वाला दाता है। स्वर्ग का रचयिता है। सर्वश्रेष्ठ है, सर्वमाननीय है, संपन्न है, अविनाशी ज्योतिर्बिंदु है। उसी निराकार परमात्मा सच्चित आनंद स्वरूप है। ओहो, मैं आत्मा कितनी भाग्यवान है, इतना ऊंचे तो ऊंचा परमात्मा की मैं संतान हूँ। भगवान मेरा पिता है। मैं आत्मा शक्ति संपन्न है। ज्योतिर्बिंदु आत्मा संपूर्ण संपन्न होने के कारण सर्वश्रेष्ठ कार्य का निमित्त है। मैं जो चाहे वो कर सकती हूँ, कर सकता हूँ, क्योंकि मेरे साथ परमात्मा है। परमात्मा की मदद, परमात्मा की शक्ति है। परमात्मा सदा मेरा कंपेनियन है, कंपनी है। उनकी संग होने के कारण जैसा संग वैसा रंग, तो उसी परमात्मा की समान मैं आत्मा भी शांति, सुख, प्रेम, शक्ति, आनंद का स्वरूप हूँ। सारी जग को देने वाली मैं आत्मा दाता हूँ, परमात्मा की समान हूँ। शिव शक्ति संपन्न हूँ। इसी प्रकार हम जब मेडिटेशन में व योग साधना करने समय श्रेष्ठ संकल्पों से स्थित होंगे, एकाग्रता से होंगी, तभी हम जो भी कर्म करेंगे तो संपन्न होगा और शक्ति मिलेगी, शांति होगा, पेशेंस मिलेंगी, वो कार्य संपन्न होंगी। तो इसलिए आप सभी से रिक्वेस्ट है, आप यहाँ आइए, 7 दिन का कोर्स लीजिए, तो आखिर परमात्मा कौन है, मैं कौन हूँ, स्त्री पुरुष की प्रश्न नहीं है। तो ये आध्यात्मिक शक्ति द्वारा हम जो चाहे वो कर सकते हैं, वही इसी समय आवश्यकता है। बाकी सभी शक्तियाँ तो है ही, जनशक्ति, धन शक्ति, सभी इसी शक्ति के अभाव होने के कारण इसी शक्ति को पाने के लिए आप सभी को विशेष यहाँ निमंत्रण दिया जाता है।
ओम शांती. ओम शांती. दीदींनी परमात्म्याशी आपली मनबुद्धी जोडलेली आहे आणि त्या परमात्म्याशी मनबुद्धी जोडल्यावर आत्म्यामध्ये आपल्या अनेक सुप्त शक्ती आहेत. या सुप्त शक्ती आपल्या कर्मामध्ये येत असतात आणि आपलं जीवन सहज करत असतात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी निमंत्रण आहे की या कार्यक्रमानंतर राजयोग जरूर शिका. अर्ध्या तासाचाच राजयोग असतो. यानंतर विद्युलता गायकवाड यांना मी मंचावर आमंत्रित करत आहे. यानंतर बोरगे मॅडम, अलका बोरगे आणि कुल्हाटी मॅडम यांनाही मी स्टेजवर बोलवत आहे. त्यांनी येऊन स्टेजची शोभा वाढवायची आहे. मातांना रिक्वेस्ट आहे की वर आत्ता गेस्ट जी बसलेले आहेत त्यांना तिलक आणि फूल द्यायचं आहे. निधीताईंना रिक्वेस्ट आहे की त्यांनी येऊन स्टेजवर तिलक आणि फूल द्यायचं आहे. आए हुए मेहमानों का हम स्टेज पर परमात्मा की ओर से स्वागत कर रहे हैं. आपल्यामध्ये सर्व नर्सेसला खऱ्या अर्थाने ट्रेन करणाऱ्या गायकवाड मॅडम आलेले आहेत आणि त्या आपल्या सर्वांशी 2 शब्दामध्ये हितगुज करतील. त्यांचा हा सेवेचा अनुभव ते आपल्यामध्ये मांडतील. कारण एक नर्सला तयार करणं म्हणजे हजारो पेशंटची सेवा आज त्या एका ठिकाणाहून करत आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी एक 5 मिनिटांमध्ये आपली भावना या ठिकाणी मांडाव्यात. प्रथम आभार मानते. खूप घाईघाईत ह्या कार्यक्रमाचं मला रात्री सांगितल्यामुळे मी काही जास्त वेळ तुमचा घेऊ इच्छित नाही. सगळ्यांना आधी शुभेच्छा देते. गुड मॉर्निंग. आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आहे 8 मार्च, जागतिक वुमन्स डे. म्हणजे ज्या माझ्या ज्येष्ठ भगिनी आहेत, सर्वश्रेष्ठ भगिनी आहेत, माझ्या ज्या बरोबरीच्या काम करणाऱ्या भगिनी आहेत आणि माझे इतर कलिग जे आहेत त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते आज जागतिक वुमन्स डेच्या. आता ह्याने आपल्याला इथे बोलवलेलं आहे. आपण इथे काम करत असताना अनेक आपल्याला अडचणी भेडसावतात, परंतु एक स्त्री म्हणून आपण त्याला डगमगून न जाता प्रत्येक गोष्टीला आपण सामोरे जातो. कारण स्त्रीच्या भूमिका प्रत्येक भूमिकेतून आपण पार पाडत असतो. आपण मुलगी असतो, नंतर आपण पत्नी होतो, माता होतो आणि नंतर अजून आपली भूमिका वाढत जातात. मावशी, मामी, आत्या अशा अनेक भूमिकांमधून आपण काम करत असतो आणि आपल्या भूमिका पार पाडत असतो. त्या पाडत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे कामाच्या पद्धती ह्या बदलाव्या लागतात आणि नोकरी करणाऱ्या महिलांना तर ही सर्व तारेवरची कसरत असते. तर आपल्या थीमप्रमाणे मी सांगू इच्छिते की ह्या गोष्टी तर होतच राहणार आपल्या जीवनामध्ये. कारण हे नैसर्गिक निसर्गाचं चक्र आहे. त्यामुळे त्या रहाटगड्यातून आपल्याला जावंच लागणार. परंतु ते जात असताना आपण डगमगून न जाता त्याला आनंदाने सामोरं जायचं आहे. कारण आपण काही वेळेला काय होतो, द्विधा मनस्थितीत जातो. दोन भूमिका ज्या असतात त्या एकाच वेळेला येतात आणि मग आपली पॅनिक अवस्था होऊन जाते. तर अशा पॅनिक अवस्थेमध्ये आपण आपलं बौद्धिक चातुर्य वापरून ती अवस्था आपण कशा रीतीने हँडल करायची हे आपण शिकलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण काय होतो की त्या गोष्टीला डगमगून गेल्यामुळे आपल्याला भूमिका पार पाडत असताना अडचणी निर्माण होतात आणि मग आपली मानसिक स्थिती खालावण्याची शक्यता असते. तर असं करूनच आता आपण प्रत्येक गोष्टीला एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आहे आणि पुढं जायचं आहे. ते करत असताना येणाऱ्या अडचणींवर आपलं बौद्धिक चातुर्य वापरून मात करायची आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे. आजच्या पुन्हा एकदा मी एवढंच बोलते की सर्वांनी प्रत्येक गोष्टीकडं पॉझिटिव्हली पहा. म्हणजे घरामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी कोपऱ्यात न राहता आपण बघा प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यांवर अवलंबून असतो. मला पतीला विचारावं लागेल, मला घरातल्यांना विचारावं लागेल. विचारा तुम्ही, त्यांना मान द्या. परंतु आपलं जे बीज रोवलेलं आहे त्याचं बोन्साई न होऊ देता आपण
जिथून कुठून सूर्याचं किरण येईल आपल्या घरामध्ये तिथून बाहेर पडून प्रकाशाकडे जा, म्हणजेच त्याचा एक वटवृक्ष बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपलं ते सगळीकडे झळकू दे, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. खूप धन्यवाद. वेळ कमी आहे कारण काही ऑन ड्युटी आहेत, त्यामुळं अनेक जण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांची इच्छाही आहे की माझी प्रत्येक महिला ही एक चांगल्या सुरक्षित जीवनामधून जावी आणि आपले अनुभव शेअर करावेत. तर या ठिकाणी आपलं अहोभाग्य शीतल जगताप ह्या ताई आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत करू, जे आपल्या सगळ्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दादांच्या जागेवर ताई आलेले आहेत आपल्यामध्ये, तर मी त्यांना विनंती करेल त्यांनीही आपलं मार्गदर्शन 2 मिनिटामध्ये शुभ भावना शुभेच्छा आजच्या महिला दिनानिमित्त महिलांना द्याव्यात. ओम शांती. आज जागतिक महिला दिन. ह्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, आज या ठिकाणी जागतिक महिला दिन म्हणजे 1 दिवसाचा, वर्षातील 1 दिवस महिलांना सन्मानित केला जातो. पण महिला ही प्रत्येक येणारा 1 दिवस हा तिच्या कष्टातून, तिच्या प्रत्येक भूमिकेतून ती पार पाडत असते. तर मी आज हे ठिकाणी जास्त वेळ न घेता जगामध्ये चाललेल्या परिस्थितीत, कोरोना 1 वर्ष झाला आपण त्याच्याशी लढतो. प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक सिस्टर, प्रत्येक नर्स अनेक संघर्ष करून आपल्या येणाऱ्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा देऊन, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एक स्त्रीने आज तो लढा देऊन, मला असं वाटतं कोरोनाला मागे टाकून परिस्थितीशी सामोरं जाऊन आज तो लढा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार केला. स्त्री प्रत्येक भूमिकेतून जात असते, पण मला असं वाटतं आज जगामध्ये स्त्रीला भरपूर अडचणी आहेत. तसंच मुलींबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येक न्यूजमध्ये, प्रत्येक पेपरला पहिली बातमी ते असते ती बलात्काराची किंवा अत्याचाराची. आज इथं सर्व स्त्रीच आहेत, त्यामुळे स्त्रियांना सांगूशी मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करू नका, पण एक स्त्री म्हणून माझ्या असं लक्षात येतं की आपण तो भेद करावा. पण कोणत्या बाबतीत? स्त्रीला एक सीमारेषा असते की स्त्री ही देवाने बनवतानाच वेगळी बनवली आणि पुरुष हा बनवतानाच देवाने वेगळा बनवला. त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. प्रत्येक आईने आपल्या मुलीला स्त्री कशी असावी, तिने काय करावा, स्त्रीची भूमिका ही पुरुषाच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. ज्यावेळेस ती जीन्स पॅन्ट घालते किंवा उच्च शिक्षण घेते, त्यावेळेस तिला तिच्या जे संस्कार असतात स्त्रीमधले, ते मला असं वाटतं प्रत्येक मातेने ते संस्कार आपल्या मुलीला द्यावे, जेणेकरून पुढे जाताना आपण बोलताना तर म्हणतो स्त्रीनी सक्षम हवं, स्त्रीनी लढा द्यावा. पण ज्यावेळेस आपला मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, अशी प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे आज पण त्या प्रथेमध्ये मला तर असं जाणवतं की स्त्रीच असती जी आपल्या मुलाला सांगते बाबा तू हे कर ते कर. पण ज्यावेळेस मुलीची वेळ येते, मुलीला उच्च शिक्षण द्या, खूप मोठ्या पोस्टवर न्या, मुलीचे जगात कौतुक हवे असं कार्य पण करावा, पण त्यावेळेस सांगितलं पाहिजे तू एक स्त्री आहे, तू इतकी मर्यादेच्या पलीकडे नाही जायला पाहिजे. पुरुषाला पण आपल्या मुलाला पण सांगितलं पाहिजे बाहेर जाताना ह्या स्त्रीचा रिस्पेक्ट ठेव, ही स्त्री तुझी आई बहीण अनेक रूपाने असते, तिथं तिचा रिस्पेक्ट ठेवला गेला पाहिजे. प्रत्येक जर अपेक्षा आपण मुलीकडून केल्या तर त्या पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या मुलांकडून पण थोड्याफार अपेक्षा आपण ठेवल्या पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मुलीला आज जगात वावरताना कोणती भीती नसताना ती वावरू शकते, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात आज महिला खूप उंच अशी भरारी महिलांनी घेतली, पण कुठंतरी काहीतरी आपल्याकडून चुकतं असं मला तरी जाणवतं. कारण हे बलात्कार अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजे, स्त्री स्वातंत्र्य झाली पाहिजे. जागतिक महिला दिन आपण गौरव नक्की करावा प्रत्येक स्त्रीचा, पण प्रत्येक स्त्रीनी आई म्हणून माता म्हणून ह्या जगाचं कुठेतरी आपल्या मुलीला, प्रत्येक मुलगी ही आपलीच मुलगी असती, आपली मुलगी मानून
काहीतरी चुकतं असं कुठेतरी मनाला भेडसवतं. तुम्ही आता इथे जास्त करून सिस्टर आहेत. दवाखान्यातील आलेला पेशंट ज्यावेळेस थोडाफार आजारी असतो त्यावेळेस काही वाटत नाही, पण ज्यावेळेस अशा प्रकारच्या केसेस येतात तर तुमचं पण मन कुठंतरी खिन्न होतं की आज ह्या मुलीच्या जागेवर जर आपल्या कोणी रिलेटिव्ह असतं तर कसं वाटलं असतं. तर मला असं ह्या ठिकाणी म्हणजे महिला दिन आहे, आपण तो साजरा करावा, त्याचा सन्मान करावा. ज्या स्त्रियांनी खूप कष्ट करून इथपर्यंत उंच भरारी घेतली त्यांचा गौरव करावा. पण आपण सर्व स्त्रियांनी कुठेतरी थोडाफार विचार केला पाहिजे की आपलं आज काहीतरी चुकतं म्हणून मुलींना ही वेळ येते. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण सक्षम झाला, चांगल्या पद्धतीने संस्कार जर दिले गेले तर मला असं वाटतं जे येणाऱ्या पिढीला जे सोसावं लागेल, जे भोगावं लागेल ते भोगावं लागणार नाही. प्रत्येकाने ही विचार करण्याची एक वेळ आहे, प्रत्येकाने त्याची जनजागृती केली पाहिजे. जसं प्रभा दीदींनी सांगितलं की महिला ह्या सक्षमीकरणामध्ये पुढे गेल्यात, पण आपण म्हणतो पण सगळ्यांनी मनात एक विचार करावा की आपण ज्यावेळेस आरोग्याचा विचार करतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम घरच्यांना प्राधान्य देतो. एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून आपण तो विचार करत नाही आणि ज्यावेळेस दुखायला लागतं त्यावेळेस घरचे आपल्याकडे बघत नाही, अशी परिस्थिती महिलांची होती. तर तुम्ही दीदींनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसाचा मेडिटेशनचा जो त्यांचा क्लास आहे त्याचा छान प्रकारे अनुभव घेऊन आपल्या घरातील वातावरण पण छान प्रकारे प्रसन्न ठेवावे. आणि या ठिकाणी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान दिला त्याबद्दल सर्व ब्रह्मकुमारीचे मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद शीतलताई. खूप थोड्या शब्दामध्ये तुम्ही मार्मिक संदेश आम्हा सगळ्यांना दिलाय. यानंतर मायाताई कोल्हे ज्यांचा खूप मोठा हातभार आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे. छाया दिवाण आणि मायाताई कोल्हे त्यांच्यामुळं आज हा सगळ्यांना लाभ मिळत आहे. तर आज मी त्यांना रिक्वेस्ट करते त्यांनी 5 मिनिट आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर सगळ्यांचा सन्मान होणार आहे. ओम शांती. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाईंच्या बरोबरीने काम करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका फातिमाजी शेख, पहिल्या जागतिक नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल, शांतीदूत मदर तेरेसा यांच्या चरणी मी प्रथम लीन होते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय नगरसेविका शीतलजी जगताप, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या BK निर्मलाजी, BK प्रभाजी, BK राजेश्वरीजी, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन सन्माननीय विदुलताजी गायकवाड, आंधळे सिस्टर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच महिलागण आणि ज्यांनी आपल्याला इथं येण्याची संधी दिली अशी माझी मैत्रीण वैष्णवी साडी सेंटरच्या संस्थापिका छायाजी दिवाण, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नारी तब भी महान थी, नारी आज भी महान है. नारी तब भी भारी थी, नारी आज भी भारी है. ममता का झरना है नारी, प्रेम का दिया है नारी. समय आने पे दुर्गा भी है नारी. अनेक रूप या नारींचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आज आपण सन्मानित करत आहोत त्या नर्स असं आपल्याला संबोधलं जातं. मग ही नर्स म्हणजे काय? ही नर्स म्हणजे मनामध्ये अनेक खलबत उठली असताना सुद्धा कर्तव्यनिष्ठ निभावते, तिला म्हणतात नर्स. असाधारण व्यक्ती असते ही नर्स. जेव्हा आपण घरात येतो प्रत्येकजण तेव्हा प्रत्येकाला वाटतं की घरात आई असते. प्रत्येकजण आतमध्ये आला की म्हणतो आई. मग घरात कोणी असो वा नसो आई असली पाहिजे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कोणी असो वा नसो सिस्टर असल्या पाहिजेत. अत्यंत भयंकर काळातून गेल्या वर्षापासून आपण जातोय, तो म्हणजे कोरोनाचं संकट. तुम्ही सगळेच जण या कोरोनाच्या संकटाला फाईट देताय. दीदी, तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटेल, आमच्या सिस्टर सुरुवातीच्या काळामध्ये 8-8 दिवस घरापासून लांब राहिल्या.
घराची काळजी म्हणून की इन्फेक्शन आम्हाला झालं तरी चालेल, पण आमच्या परिवाराला होता कामा नये म्हणून 8-8 दिवस घरातून बाहेर राहिलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत. आणि इतकी सुंदर कर्तव्यनिष्ठता त्यांनी बजावली. त्या काळामध्ये सर्वात जास्त रिपेअर होण्याचा जो रेट होता तो नगर जिल्ह्याचा होता. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. मला माझ्या सर्व सिस्टर भगिनींचा खरंच खूप अभिमान आहे. प्रत्येकजण सुट्टीवर जात होता, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने पळवाटा काढत होता, पण ह्या अशा महिला आहेत की यांनी फक्त यांचं कर्तव्य निभावलं. कोणीही पळवाट काढली नाही. मेट्रन मॅडमनी ड्युट्या लावल्या की प्रत्येकजण हजर होत होतं. जेव्हा RT-PCR लॅब तयार झाली, जागा शोधण्यापासूनची तयारी चालू होती, आमच्या जाधव सिस्टर रात्रभर थांबून RT-PCR लॅबचं काम पाहत होत्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण सर्वात प्रथम टेस्टिंग सेंटर आपल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू झालं आणि अत्यंत सुंदर असं काम सुद्धा त्या RT-PCRचं झालं. पेशंट ॲडमिट होतात आणि नातेवाईक निघून जातात. रोग असा भयंकर आहे की नातेवाईक सुद्धा जवळ येत नाहीत. पण तुम्ही सगळ्याजणी अशा होतात की तुम्ही फक्त त्या पेशंट जवळ जात होतात. डॉक्टर्स ऑर्डर्स देत होते, निघून जात होते. पण माझ्या या भगिनी अहोरात्र त्या पेशंटची काळजी घेत होत्या. त्याचप्रमाणे आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा तुमच्या बरोबरीने काम करत होते. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा सुद्धा सन्मान आपण सिव्हिलमध्ये घेऊ, ही माझी खूप मोठी इच्छा आहे. कारण हे लोक सगळ्यांपासून वंचित राहतात. खरं तर हा जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या सिस्टर लोकांचा सन्मान व्हावा अशी माझी खूप मोठी इच्छा होती. पण शाबासकीची थाप कुठं का होईना पण पडली पाहिजे, म्हणजे कामाची गती ही दुपटीने वाढते. अपेक्षा नाही तुम्ही काय देता, पण तुमचे 4 शब्द खूप महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे आमच्या मेट्रन मॅडमचं सुद्धा मी या ठिकाणी खूप कौतुक करेल. प्रेमाने आपल्या मुलींप्रमाणे समजून सगळ्यांच्या ड्युट्या लावणं, सगळ्यांच्या अडचणी समजून घेणं आणि एकोप्याची भावना निर्माण करून काम करून घेणं ही सुद्धा एक खूप मोठी कला असते आणि ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आज एकोप्याने जिल्हा रुग्णालयामध्ये काम होतंय. मग नर्स ही काय छोटीशी गोष्ट आहे का? प्रत्येक जण यांना पगारामध्ये तोलतो. प्रत्येक वेळी म्हटलं जातं काय उपकार करतात का? खूप मोठा भरगच्च पगार आहे. मला सांगा, जेव्हा लेकरू तापाने फनफनलेलं असतं, एक आई म्हणून मन घरी असतं, पण एक नर्स म्हणून कर्तव्यनिष्ठता बजावत असतात ह्या सर्वजणी. जातील का बाकीचे लोक मुलाला सोडून? तापाने फनफनलेल्या मुलाला सोडून कोणीच जाणार नाही, पण घरच्यांच्या भरोशावर, शेजाऱ्यांच्या भरोशावर सोडून जाणारी आई म्हणजे ही नर्स आहे. दुसऱ्यांच्या मुलांची काळजी घेतात, पण स्वतःची मुलं कधी मोठी झाली यांना माहीतच नाही. सातत्याने ड्युटी, वेळ, कोणी ओरडेल का, कोणी रागवेल का, कोणत्या पेशंटला काय होईल का, मी जर उशिरा पोहोचले तर काय होईल, हे सातत्याने यांच्या मनामध्ये. आम्ही दुसऱ्यांचं आरोग्य पाहतो, पण आमच्या आरोग्याचं कोणीच पाहत नाही. म्हणून एक 40 नंतर नको ते आजार घेऊन या आमच्या महिला ड्युटी बजावत असतात. आमच्या आरोग्याचं रक्षण कोण करणार याची कधी कोणी काळजी घेतली का? येणारा पेशंटचे नातेवाईक फक्त आरडाओरडा करतात. सकाळी 7ला ड्युटीवर निघायचं म्हणजे स्वयंपाक कधी करायचा? कच्चं पक्का जे काही शिजलेलं असेल ते डब्यात टाकायचं आणि ड्युटीवर निघायचं. पेशंटचे ड्यू देऊन झाले की जेवायला ह्या कुठं बसत नाहीत, तोपर्यंत नातेवाईक ओरडत येतात, सिस्टर सलाईन संपलं. म्हणजे पोटात घास सुद्धा तुमच्या सुखाने जात नाही. पण ह्या गोष्टीचा विचार कोणी करत नाही की ही बाई सकाळपासून उभी आहे, ही बाई सकाळपासून सगळ्यांना पाहते. मग एक माणूस म्हणून पाहायला शिका ना त्यांच्याकडं. जशा तुमच्या गरजा आहेत त्यांच्याही आहेत. ड्युटी करायची म्हणजे उपाशी पोटी करायची का? बरं, त्या एखाद्या सिस्टर जर पटकन नाही उठल्या तर बाहेर धिंगाणा घालायला लगेच लोक रिकामे होतात. मग एक स्त्री म्हणून पण तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्या बिचारीवर एक जबाबदारी आहे का? नोकरी स्वीकारली ते त्यांचं कर्तव्य करतातच, पण घरच्यांच्या सुद्धा अपेक्षा खूप असतात त्यांच्याकडनं. ही थकले भागलेली बाई घरी जाते तेव्हा घरच्यांची पण लिस्ट असते. मग कुठेतरी कोणीतरी समजून घ्या ना की आम्ही पण माणसं आहोत. एक लिमिट आहे आमच्या पण कार्यक्षमतेला. कुठेतरी आम्हाला पण थोडं शांत बसू द्या. आणि म्हणून दीदींनी सांगितलं खूप छान की मेडिटेशनचं करा. आणि खरंच हे केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीशी वाटली. सर्वप्रथम नोंद घेतली त्यांनी की आपलं आरोग्य कुठेतरी धोक्यात येत चाललंय. म्हणून कुठेतरी तुम्ही सुद्धा हा 7 दिवसांचा कोर्स नक्की करा. मी पण येईल तुमच्यासोबत. पण मला खरंच तुम्हाला वारंवार सॅल्यूट करावासा वाटतो, कारण तुमच्या इतकं काम कोणीच करू शकत नाही. कसे कसे पेशंट्स येतात, कोणाचा वास येतो, कोणाचा काय येतो, पण कधीही किळस न करणारी व्यक्ती म्हणजे सिस्टर असतात.
त्यांना पुसून घेण्यापासून त्यांना मेडिसिन देण्यापर्यंत आणि रिकवर करण्यापर्यंतचं काम करतात. पण कधीतरी दुर्दैवाने एखादी घटना अशी झाली की एखादा पेशंट त्याच्यातनं नाही आउट आला तर सगळ्यांना सोडून दिलं जातं आणि सिस्टरने हलगर्जीपणा केला म्हणून आमच्या भगिनीला पकडलं जातं. पण मला आमच्या भगिनींचा खूप अभिमान आहे, त्यांची एकनिष्ठता आणि त्यांचं असलेलं संघटन. त्यांचं संघटन इतकं मजबूत आहे की त्यांना माहिती आहे की आम्ही आमचं कर्तव्य पुरेपूर पार पाडलेलं आहे, म्हणून त्या कधीही एकटीला कोणाला सोडत नाही, सर्वजण तिच्या मागे उभे असतात आणि त्यांच्या या कार्याला सुद्धा माझा सलाम. खरं तर शब्दांनी वारंवार सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आंधळे सिस्टर अतिशय उत्तम. त्यांना मी त्यांच्या ट्रेनिंगपासून ओळखते. एक डॅशिंग लेडी आहे, सगळ्यांच्या बाजूने घेणारा. इंटरनल त्यांचं काही असो कोणाशी, पण वेळ आल्यानंतर इतक्या छानपणे त्या एकमेकांच्या मागे उभ्या राहतात. त्याला म्हणायचं स्त्रीत्व आणि त्याला म्हणायचं एकमेकाचा केलेला सन्मान. आणि तोच आपल्याला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच नाही तर रोज एकमेकाचा सन्मान करायचा आहे, एकमेकाला आपलंसं करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण इथं आलात आणि दीदी तुम्ही आमच्या सगळ्यांची या ठिकाणी दखल घेतलीत. छायाजी तुमचे सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. आमच्या सर्व सिस्टरची शोकांतिका तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली आणि प्रत्येकाला हा एक अनुभव करून दिला की एक स्त्रीमध्ये किती ताकद आहे, एवढं सहनही ती करू शकते आणि तरी सेवेला उभी राहू शकते. आणि म्हणून खरोखर त्या परमेश्वराकडनं या प्रत्येक स्त्रीला खूप शक्ती मिळो ही मी शुभेच्छा आजच्या या महिला दिनाच्या निमित्त देत आहे. त्यानंतर आपल्यामध्ये शीतल जगतापताई आल्या. त्यांचा पुढं कार्यक्रम आजचा होता तरीही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्या आपल्यामध्ये पोहोचल्या, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि एक ईश्वरीय सौगात देऊन आपण त्यांचा इथं निरोप घेऊया. तर मी निर्मला दीदींना रिक्वेस्ट करते त्यांना शॉल प्रसाद आणि ईश्वरीय सौगात द्यावी. त्यानंतर निर्मला दीदींना पण मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर उपस्थित आपल्या सर्व पाहुण्यांचा शॉल, टोली आणि पुस्तक देऊन सर्वांचा सन्मान करावा. मायाताई कोल्हे यांचा सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजून या सन्मानात सामील व्हावं. त्यानंतर छायाताई दिवाण यांचाही सन्मान आपण करत आहोत. स्टेजवरील सर्व मान्यवरांचा सन्मान होत आहे. आपण टाळ्या वाजून या सन्मानामध्ये सामील होऊया, कारण खरोखरच यांचं कार्य अगदी वाखण्याजोगं आहे. जेवढी महिमा आपल्या सर्व इथं उपस्थित नर्स लोकांची आहे तेवढी महिमा अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये होऊ शकेल असं वाटत नाही. कारण प्रत्येक परक्या व्यक्तीला आपलं मूल मानून आईसारखी पालना आपण प्रत्येकजण त्यांना देत असतो. आणि सर्वांचे खूप आभार की एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा आज आपण या ठिकाणी आलेला आहात. सर्वांना खूप खूप विनंती की मेडिटेशन शिकून आपण आपल्या जीवनाला सहज बनवावं. या विद्यालयामध्ये जो सहज राजयोग शिकवला जातो त्या सहज राजयोगाच्या आधारे आपल्या जीवनामध्ये
सहनशक्ती, निर्णय शक्ती, परख शक्ती, सामना करण्याची शक्ती, सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती, या 8 शक्तियांना आपण आपल्या जीवनामध्ये आणावं. त्यासाठी हे विद्यालय तुम्हाला निश्चित मदत करेल. स्वयंशिव निराकार परमात्मा आपल्या सर्वांमध्ये ही शक्ती भरत आहे. फक्त त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं जरुरी आहे. चालेल 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 हो. टाळ्यांचा कडकडाट आपण चालूच ठेवणार आहोत, कारण पहिल्यांदा आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवत आहोत. जगासाठी आपण आतापर्यंत वाजवत आलो, पण या टाळ्या आपल्यासाठी आहेत. आपण आपली जर पाठ थोपटली तर आपले जग पाठ थोपटणार आहे. यानंतर मी जेवढ्यांची नावं घेत आहे, बरीच नावं आलेली आहेत. काही आपल्या अडचणीमुळे इथं आलेल्या नाहीत, परंतु मी नावं घेत जाणार आहे. ज्यांचं नाव येईल त्यांनी जिन्यावरून वर यायचं आहे आणि दीदींकडून सन्मान घेऊन मग या दिशेने खाली जायचं आहे. तर मी नावं घेत राहणार आहे, त्यांनी त्या पद्धतीने वर यायचं आहे. सुनीता चौधरी, त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी वर यायचं आहे. स्वाती कांबळे, त्यांनीही वर यायचं आहे, त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. वैशाली आनंदकर, सरला घाटिक, मनीषा साठे, मीनाक्षी मोरे, श्रद्धा रमेश मडाळी, राजेश्री गोंगडे, अश्विनी जोशी, अर्चना उमाप, जयमाला शिंदे, मीना दळवी, मीनाक्षी नलिनी गवळी, संगीता कावरे, भाग्यश्री पवार, नीलम पारखे, श्रीदेवी बांगर, वर्षा कोल्हे, ज्योती नवनाथ बांगर, कुलते शिरीष, हिराबाई गुंड, भीमराव रामदास लोखंडे भगवान. सर्व महिलांनी हळूहळू वर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीमती कोरडे, श्रीमती शिंदे, छाया जाधव, सुनंदा गायकवाड, रोहिणी भंडारी, बोरगे अलका, कलावती पाडळे, नंदा चव्हाण, चक्रनाथ नारायण, उजागरे रोहिणी, लाकडे अलका, कुलकर्णी मोहिनी. ज्यांची नावं येत जात आहेत त्यांनी वर यायचं आहे. ज्या ऑन ड्युटी आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्या ज्या ड्रेसवर आहेत त्यांनी कृपया अगोदर यायचे, कारण त्यांना आपल्या ड्युटीवर जायचं असणार आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करत आहे, ड्रेसवर जेवढ्या भगिनी आहेत त्यांनी कृपया वर यायचं आहे. श्रीमती आंधळे सुरेखा, लहानगे रेणुका, घुले मनीषा, शेख शबनम, कुंदे सविता. त्यानंतर आहे हेमलता ताई, पंडित योगिता, गायकवाड योगिता.
हां तेव्हा येत होत्या. अरे वा छान. आज आमच्याकडनं तुमचा सन्मान झाला. बरं झालं. फार छान वाटलं. चौधरी प्रियंका, खामकर संगीता, श्रीमती वानोरे लता, पवार कल्याणी, बिराजदार अलका, कसरे रुपाली, चंदले कविता, जाधव ठकाजी, जन जन का कल्याण करे तू शिव की शक्ति है नारी सदा रहेगी सृष्टि सर्व महिलांनी पुढे येत आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सृष्टि सारी नारी की जाधव ठकाजी, जन जन का कल्याण करे तू शिव की तरटे शक्ति है नारी विद्या अविनाश, शेख अरुमा, पारखे वैशाली, राजगुरु सीमा, खेडकर भारती, बर्गे सुप्रिया, डिंगे रेखा, कडूस मंजुषा, त्यानंतर पाठक सुवर्णा, कलेसिया पूनम, दुधाडे स्वाती, मिसळ रजनी, अमेलिका रेखा, साळवे जनार्दन, ठोंबरे भागरथ, भिंगारदिवे माया, उलट मनीषा, शिंदे योगिता. जवळजवळ सगळ्यांची नावं घेत आलेलो आहोत. जर एक दोन जणांची नावं राहिले असले तरी पण त्यांना मनापासून या ठिकाणी स्वागतासाठी आम्ही पुढे बोलवत आहोत. काही नावांचे उच्चार लक्षात येत नाहीयेत, त्यामुळे ही नाव घेतलेली नाहीत. परंतु तरी सुद्धा प्रत्येकाने पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान आजच्या दिवसाचा स्वीकारायचा आहे, ज्या सन्मानावर आज आपला अधिकार आहे. जाग उठे तो घुटने टेके जाग उठे तो महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला खूप मान सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे कायम ऋणी राहू. तर या निमित्ताने तुम्ही आम्हाला आज महिला दिनाच्या निमित्ताने बोलवलं आहे आणि आमचा सन्मान केला आहे. तसंच आम्ही प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अहमदनगर सावेडी शाखा यांना आमंत्रित करतोय की आज कोविडचं व्हॅक्सिनेशन 60 वर्षाच्या वरील वयोगटातील महिलांसाठी टीव्ही सेंटर, सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिसच्या वरती तिथे आहे. तर जे कोणी म्हणजे इच्छुक असतील कोविडचं लसीकरण घेण्यासाठी तर त्यांनी यायचं आहे.